उद्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होतीये आणि त्याच्यामुळे आमदारांची आता हॉटेलवारी सुरू झाली आहे। शिंदे गटाचे आमदार ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आहेत। मध्यरात्री 1 वाजता शिंदेंनी आमदारांची भेट घेतली आहे, तर ठाकरे गटाचे आमदार आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये आहेत। ठाकरेही आमदारांच्या भेटीसाठी गेलेले होते, तर अजित पवार गटाचे आमदार द ललित या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। अजितदादा काल रात्रीपासूनच हॉटेलमध्ये होते। ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। प्रत्येक पक्षाकडून आमदारांच्या मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि यासाठी हॉटेलवारी जी आहे ती आमदारांची सुरू झालेली आहे। ताज लँड्स एंडमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम आहे। अजितदादा गटाचे आमदार जे आहेत ते द ललित हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। ठाकरे गटाच्या आमदारांचा मुक्काम आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये आहे। आणि काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची भेट घेतली, तर शिंदेंनी सुद्धा रात्री 1 वाजता ताज लँड्स एंडमध्ये जात आमदारांची भेट घेतलेली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। सर्वाधिक उमेदवार आहेत ते म्हणजे भाजपनं 5 उमेदवार। प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या आमदारांना स्वतःजवळ ठेवलेलं आहे। कसं पाहता याकडे आणि कुणाची विकेट जाईल असं वाटतं? जो तो आपापल्याच पक्षाचा झेंडा मिरवणार, तो आमच्या महायुतीच्या 9च्या 9 सीट आम्ही आणतोय। राहिला प्रश्न त्यांच्या 3 सीटमध्ये, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं काय असेल ते, पण आमच्या 9 सीट ह्या निश्चित आहे। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण आले होते आणि त्यांनी पण बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे। रात्री उशिरा आले होते, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होतात, उपस्थित होतात, काय म्हणाले ते? काय नाही, दिल्लीला गेले होते। त्यांना जो कृषीचा पुरस्कार मिळाला ते आले, आम्ही त्यांचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या, थोडंसं चर्चा केली थोडी आम्ही, काय किती लोक आलेत, काय आलेत ह्या संदर्भात। आणि मग साहेबांनी विचारलं सगळी व्यवस्था आहे ना व्यवस्थित, कारण ते कोणालाही कुठं ठेवल्यानंतर त्यांची विचारपूस करणं, काही अडीअडचण आहे का विचारणं, हे त्यांचा हातखंड आहे। नक्कीच, पण आज पण सगळे आमदार चालले आहेत विधान भवनामध्ये, त्यामुळे एकमेकांना इशारे करण्याची पण शक्यता आहे, डोळा मारण्याची पण शक्यता आहे। मग कसं काय जमवणार गणित? डोळ्यानं काय तर होत नाही, लक्षात आलं का? ते डोळे मारण्याचे दिवस गेले। ते आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे, आणि सगळ्यांची राहण्यापिण्याची व्यवस्था सगळी झालेली आहे। आणि आमचं जे काय काल झालं की बाबा मतदान कोणाला कसं करायचं, कोणाला किती कोटा द्यायचा, हे प्रत्येक पक्ष आपल्याला ठरवतोय। त्यासाठीच खरं म्हणजे आम्ही इथे एकत्र आलो। नक्कीच, आपण पाहतो संजय रायमुलकर पण या ठिकाणी उपस्थित आहेत, आशिष जयस्वाल पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महेंद्र थोरवे जे कर्जतचे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यात आधी महेंद्र थोरवेंकडे जाणार आहोत। किती विश्वास आहे आपले उमेदवार जिंकून येतील याचे? महायुतीचे आमचे 9च्या 9 उमेदवार जिंकून येतील हा पूर्णपणे आत्मविश्वास महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी, आम्ही सगळ्या आमदारांनी एकत्रपणे व्यक्त केलेला आहे। आमची महायुती एकदम घट्ट आहे, त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळेच आमचे आमदार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी हा विजय खेचून आणतील आणि तो विजय आमचा निश्चित आहे। आशिष जयस्वाल साहेब आहेत, आशिष जयस्वाल साहेब काय वाटतं, काय होईल, कुणाची विकेट पडेल, कमजोरकडे कोण वाटतंय? कसं आहे की मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो, माझ्या मताप्रमाणे निकाल एकदम क्लिअर आहे। जरी काउंटिंग व्हायची असेल, मी निकाल तुम्हाला आता सांगून देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीच्या तर सीट निवडण्याबद्दल काही वादच नाही आहे। इथं जे 3 उमेदवार उभे आहेत तिथून त्यांना 2 निवडायचं आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीचे काँग्रेस आणि उद्धव साहेब यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं मैत्रीपूर्ण वातावरण, त्यांचे आपसात रिलेशन निर्माण झाले आणि मिलिंद नार्वेकर कॅन्डिडेट आहे, त्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मिलिंद नार्वेकर यांना पडू देणार नाही आणि शहीद करतील ते फक्त जयंत पाटलाला, कारण की तो अलायन्स पार्टनर आहे त्यांचा। तर ते जयंत पाटलाला 100% पराभूत करणार आहे। ते आपले वोट, आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा आणि शिवसेना उभाटा उमेदवार ते निवडून आणतील आणि जयंत पाटील यांचं ते कान करतील असं मला
माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच. तर आपल्यासोबत संजय रायमुलकर आहेत. आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रायमुलकर साहेब, दगाफटका होईल या निवडणुकीमध्ये असं वाटतं का? असं कुठं चित्र दिसतंय का? आणि मिलिंद नार्वेकर ज्यांना उमेदवारी देण्यात आली उभाटा पक्षाकडून, ती जयंत पाटील यांच्यासाठी अडचणीचं ठरेल का? ज्या पद्धतीचे दावे त्यांच्याबद्दल केले जाते. एकीकडे आमचा जो महाविकास आघाडीचा जो काही कोटा ठरवून दिलेला आहे आणि आमच्या सदस्य संख्येनुसार आमचे 9च्या 9 उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. परंतु त्यांना जे काही 3 उमेदवार समोरचे आहेत तर त्यांच्यामध्ये कोण न जवळचा कोण लांबचा आणि कोणाला नाही तर कोणाला पळायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आता त्यांच्यात काय होतं ते आमचं काही सांगू शकत नाही, परंतु जे काय होईल ते 3 उमेदवारामध्ये होईल. एक तर मिलिंद नार्वेकरची विकेट जाईल किंवा जयंत पाटील साहेबांची विकेट जाईल असं वाटतं. नक्कीच. तर बरेच दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि नेमका उमेदवार कोण विजयी होणार आहे आणि 12 उमेदवार देण्यात आले, त्यापैकी 11 जणांच्या भवितव्य या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे एक तो व्यक्ती कोण असेल ज्याला हार पत्करावी लागेल हे उद्या पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.